श्री शिवलीलामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सांब सदाशिवाय नमः. ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हेरबदाता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुष अनादि सिद्ध आनंद वनविलासा माया चक्रचालका विनाश आनंद वेश जगतपते जय जय विरूपाक्ष पंचवदना कर्माध्यक्ष शुद्ध चैतन्य विश्वंभरा कर्म मोचक गहना मनोज दहना मनमोहन जो भक्तवत्सल तू हिमनग जामात भाललोचन निलग्रीव उमानाथ मस्तकी स्वधूर्णी विराजित जाती सुमन हारवत अजी पक्षीरथ प्रिय त्रिप्रांतक यक्षपती मित्र प्रतापार्क दक्ष मुख विद्वांसक मृगांक निष्कलंक तव मस्तकी विशाळ भाळ कर्पूर गौरवर्ण काकोल भक्षक निज भक्त रक्षण विश्वसाक्षी भस्मलेपण भयमोचन भवहारक जो सर्ग स्थित्यंत कारण त्रिशूल पाणी शार्दूल चर्म वसन स्कंदतात सुहास्य वदन माया विपिन दहन जो सच्चिदानंद निर्मळ शिव शांत ज्ञान घन अचळ जो भानुकोटी तेज अढळ सर्व काळ व्यापक जो सकल कलिमल दहन कल्मषमोचन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षक पद्मजतात मनरंजन जनन मरण नाशक जो कमलोद्भव कमलाकर दशशतमुख दशशतकर दशशतनेत्र सूर भूसूर अहोरात्र ध्याती जया भवभवांतक भवानीवर स्मशानवासी गिरा अगोचर जो स्वधूर्णी तीरविहार विश्वेश्वर काशीराज जो व्योमहरण व्योलभूषण जो गज दमन अंधकमर्दन ओंकार महाबलेश्वर आनंदघन मदगर्भ भंजन अजित जो अमित गर्भ निगमागमनुत जो दिगंबर अवयव रहित उज्जैनी महाकाल कालातीत स्मरणे कृतांत भयनाशी दुरित कानन वैश्वानर जो निज जनचित्त चकोर चंद्र वेणुरूप वर महत्पाप हर कृष्णेश्वर सनातन जो उमा हृदय पंजरकीर जो निज जन हृदयाब्ज भ्रमर जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विराही जो कैरवलोचन करुणा समुद्र रुद्राक्षभूषण रुद्रावतार भीमभयानक भीमा शंकर तपापार नाही ज्याच्या नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षक नागाजन जनक जो रुद्रारी शत्रू जनक वरदायक बाणवल्लभ पंचबाणांतक भवरोग त्रिपुरहारक वैजनाथ अद्भुत जो त्रिनयन त्रिगुणातीत त्रितापशमन त्रिविध भेद रहित त्र्यंबकराज त्रिदोषानल शांत करुणाकर बहालक जो कामसिंधुर विदारक कंठीरव जगदानंद कंद कुरुपार्णव हिमनगवासी हेमवती धव हिमकेदार अभिनव जो पंचमुकुट माया मलहरण निशिदिन गाते अन्माय गुण नाही जया आदि मध्य अवसान मल्लिकार्जुन श्री शैलवासी जो शक्रारी जनकांतक प्रियकर भुजा संताप हरण जोडोनी कर जेथे तिष्ठित अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिवा सर्वोत्तमा अजा अजिता ब्रह्मानंद धामा तुझा वर्णावया महिमा निमागमा अतर्क्य ब्रह्मानंद म्हणे श्रीधर तव गुणार्णव अगाध थोर तेथे बुद्धी चित्त तर्क पोहणार न पावती पार तत्वदा कनकाद्री सहित मेदिनीचे वजन करावया ताजवा आणू कोठून व्योम सांडवे संपूर्ण ऐसे सांडवण कोठून आणू मेदिनी वसनाचे जळ आणि सिकता कोणत्या मापे मोजू आता प्रकाशावया अधिकत्या दीप सरता केवी होय धरित्रीचे करुणी पत्र कुधर कज्जल जलधी मशीपात्र सुरद्रुम लेखनी विचित्र करुणी लिहित कंजकन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू म्हणी धरीसी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयेचा किशोर इंदू त्यासी जीर्ण दशी वाहती दीनबंधू तैसे तुझे गुण करुणा सिंधू वर्णी तसे अल्पमती सत्यवती हृदय रत्न मराळ भेदित गेला तव गुण निराळ अंतना कळेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर केवी क्रमू शके महिमांबर परी आत्मसार्थक करावया साचार तव गुणार्णवी मीन झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोषला दाक्षायणीवर म्हणे शिव लीलामृत ग्रंथ परिकर आरंभी रस भरीन मी जैसा धरून शिशूचा हात अक्षर लिहिवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलवीन मी श्रोती व्हावे सावध चित्त स्कंदपुराणी बोलिला श्री शुक्तात अगाध शिवलीलामृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंड जे नैमिषारण्ये शौनकादी सुमती सुता प्रति प्रश्न करीती तू चिदाकाशीचा रोहिणीपती करी तृप्ती श्रवण चकोरा तुवा बहुत पुराणे सुरस श्री विष्णू लीला वर्णिल्या विशेष अगाध महिमा आसपास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परी शिवलीलामृत अद्भुत शौन्यद्वारे प्राशन करू यावर वेदव्यास शिष्य सुत म्हणे ऐका आता देऊनी चित्त शिवचरित्र पद्माद्भुत श्रवणपातक पर्वत जळती आयुरारोग्य ऐश्वर्य अपार संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवणे मात्रे देणार श्रीशंकर निजांगे सकल तीर्थ व्रतांचे फळ महामखाचे श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नास
संन्यासती सकल यज्ञा माझी जपयज्ञ थोर मनाला जपावा कोणता मंत्र तरी मंत्रराज शिव षडाक्षर बीजसहित जपावा दूजा मंत्र शिव पंचाक्षर दोहीचे फळ एकची सहाचार उतरी संसार नव पार ब्रह्मादी सुर ऋषी हाची जपती दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद्व पातक हेतुक्यांसही संहारक शिवतारक मंत्र जो तुष्टी पुष्टी धुती कारक मुनी निर्जरांसी हाची कल्याण करता मंत्रराज संपूर्ण अगाध महिमान वर्णवे नवग्रहांत वासर मणी थोर तैसा मंत्रात शिव पंचाक्षर कमलोद्भव कमलाकर अहोरात्र हाची जपती शास्त्रा माझी वेदांत तीर्था माझी प्रयागाद्भूत महास्मशान क्षेत्रांत मंत्रराज तैसा हा शस्त्रा माझी पाशुपद देवा माझी कैलासनाथ कनकाद्री जैसा पर्वतांत मंत्र पंचाक्षरी देवी हा केवळ परम तत्व चिन्मात्र परब्रह्म हेची तारक मंत्र तीर्थव्रताचे सभार ओवाळून टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी अविद्या कानन दाह ब्रह्माग्नी सनकादिक आणि हाची जपती श्री शूद्र आदी करुणी हाची जप मुख्य चहुवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी दिवस रजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्या जाता बोलता भांडता सर्वदा ही जपावा शिवमंत्र ध्वनी पंचानक करणी अकर्णिता दोषवारण उभीची सांडती प्राण न लागता क्षणभस्म होती न्यास मातृका विधी आसन न लगे जपावा प्रीती करुण शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊन पुढे उभा अखंड दत्तीचे हा मंत्र त्यासी निजांगे रक्षी त्रिनेत्र आपुल्या अंगाची सावली करी पंचवक्र अहोरात्र रक्षितया मंत्र जपका लागुनी शिव म्हणे मी तुमचा ऋणी परितो मंत्र गुरु मुखे करुण घेई जे आदी विधीने गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करुण मंडित जो मित भाषणी शांतदांत अंगी अमानित्व अंधभित्व अहिंसक अति विरक्त तोची गुरु करावा वर्णांना ब्राह्मण गुरु हा वेद वचने निर्धारू हात्यापासून मंत्रोच्चारू करून घ्यावा प्रीतीने जरी आपण असे ठाऊका मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार उगाची जपे तो अविचार तरी निष्फळ जाणीजे काम क्रोध मदयुक्त जे का प्राणी गुरुविरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुख न पाहावे वेदशास्त्रे शोधून जरी झाले अपरोक्ष ज्ञान करी संतांशी चर्चा पूर्ण तरी गुरुविन तरेना एकमंती स्वप्नी आम्हा ते मंत्र सांगितला भगवते आदरे सांगे लोकांते परी तो गुरु विन तरेना प्रत्यक्ष येऊन या देव सांगितला जरी गुह्य भाव तरी तो न तरीची स्वयमेव गुरुसी शरण न रिगता मौजी बंधने विन गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र वराविन वराढी समग्र काय व्यर्थ मिळवणी तो वाचक झाला भोगस परी त्याचे न चुकती गर्भवास म्हणून संप्रदाय युक्त गुरुस शरण जावे निर्धारे जरी गुरु केला भलता एक परिपूर्ण संप्रदाय नसे ठाऊक जैसे गर्भाधाच सम्यक वर्णव्यक्त स्वरूप न कळेची असो त्या मंत्राचे पुरच्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य गोकर्ण क्षेत्री आदी करुणी शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावास प्रेम तरी याची विषयी पुरातन उत्तम कथा सांगण्यात ते ऐका श्रवणी पठणी निज ध्यास आदरे धरावा दिवसेंदिवस अनुमोदन देता कथेच सर्व पापास क्षय होय श्रवणवनाने निज ध्यास धरिता साक्षात्कार होय सरस ब्रह्मग्न मार्गग्न तामस श्रवणे पावन सर्व होती तरी मथुरा नाम नगर यादवंशी परम मित्र दाशार्य नामे राजेंद्र अति उदार सुलक्षणी सर्व राजे देती करभार कर जोडून नमिती वारंवार त्यांच्या मुकुट रत्न किरणे साचार प्रपदे ज्याची उजळली मुकुट घर्षणे करुणी किरणे पडली दिसती चरणी जेणे सत्तावसन पसरुणी पाला नीली कुंभिनी हे उभारीला यशोध्वज जेवी शरद काळीचा द्विज राज सकल प्रजा आणि द्विज चिंतिती कल्याण जयाचे जैसा शुद्धी द्वितीयेचा हिमांश देवी ऐश्वर्य चढे विशेष जो दुर्बुद्धी दासीस स्पर्श न केरी कालत्रयी सद्बुद्धी धर्मपत्नी सिरत स्वरूपासी तुळजे रमानाथ दानशास्त्रे समस्त याचिकांचे दारिद्र्य निवटिले भुभुजावरी जामदग्न समरांगणी जेवी प्रळयाग्न ठाण चळे रणिहून कुठार घाये गुरुह जैसा चतुर्दश विद्या 64 कळा आकळी जेवी करतळीचा आवळा जेने दानमेघे निवटिला दारिद्र्य धुरोळ याचकाचा बोलणे अति मधुर मेघगर्जे जेवी गंभीर प्रजाजनांचे चित्तवयुर नृत्य करीती स्वानंदे ज्याचा सेना सिंधू देखोनी अद्भुत जलसिंधू होय भयभीत निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य वचन देवी न चळेची त्याची कांता रूपवती सती काशी राजकुमारी नाम कलावती जिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्ववदने करून या ते लावण्य सागरीचे लहरी खंजनाक्षी विवांधरी मृदू भाषणी पीकस्वरी हंसगमना हरी मध्या शशीवदना भुजंग वेणी अलंकारा शोभा जिची तनु आणि दर्शने झळकती जेवी ही रेखाणी बोलता सदनी प्रकाश पडे सकल कला निपुण या लागे कलावती नाम पूर्ण जे सौंदर्य वैराग्यीचे रत्न जे निधान
चातुर्य भूमीचे अंगीचा सुवासना माये सदनांत जिजे मुखाब्ज देखता नृपणात नेत्रमिलिंद रुंजी घालीत धनी धनी पाहतना पुरेची नूतन आणली परनून मजसी जय आकर्षले रायाचे मन बोलावी पाठविले प्रीती करून परितेन येची प्रार्थिता स्वरूप शृंगार जाळे पसरून आकर्षिला नृप मानस मीन याला की दाशार्य राजा उठून आपणची गेला निजपाशी म्हणे शृंगारवल्ली शुभांगी मम तनु वृक्षाची आलिंगी उत्तम पुत्र फल प्रसवसी जगी आत्यानंदे सर्व देखता तव ते शृंगार सरोवर मराळी बोले सुहास्य वदना पेल्लाळी म्हणे म्या उपासीला शशी मौळी सर्व काळ व्रतस्थ असे जे स्त्री रोगिष्ट अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नात अभुक्त अथवा व्रतस्थ वृद्ध अशक्तन भोगावी स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे करून युक्त चिंताग्रस्त नसावी पर्वकाळ व्रत दिन निर्सून उत्तम काळी षड्रसान्ने भक्षुण ममललना भोगावी प्रीती करून राजलक्षण सत्य हे राव काममध्ये मत्त प्रचंड रतिभरे बरसोनी दोर्दंड आलिंगन देता बळे प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहारगला तप्त अत्यंत तैसी कलावतीची तनु पोळत रूप वेगळा होणी पुसत कैसा वृत्तांत सांगा शृंगार सदन विलासिनी मम हृदयानंद वर्धिनी सकळ संशय टाकुनी मुळी हुणी गोष्टी सांग म्हणे हे राजचक्र मुकुटावंतस क्रोधे भरो नेदी मानस माझा गुरु स्वामी दुर्वास अणुसयात्मज महाराज त्या गुरुने परम पवित्र मज दिदला शिव पंचाक्षरी मंत्र जो जपता अहोरात्र परम पावन पुनीत मी ममांग शीतळ अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त अगम्यागमन केले विचार रहित अभक्ष तितुके भक्षिले मज श्री गुरुदये करुण राजेंद्र आहे त्रिकाळ ज्ञान तुझ जपत प्रशर्वाचन घडले नाही सर्वथा घडले नाही गुरुसेवन पुढे राज्याती नरक दारुण ऐकताराव अनुतापे करुण सद्गतीत जाहला म्हणे कलावती गुण गंभीरे तो शिव मंत्र भज देई आदरे ज्याच्यानी जपे सर्वत्रे महत्पापे भस्म होती ती म्हणे हे भुभुजेंद्र मज सांगावया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारे तू माझा तरी यादव कुळी गुरु वसिष्ठ गर्गमुनी महाराज श्रेष्ठ जो ज्ञानिया माझे दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तयाची जैसे वसिष्ठ वामदेव ज्ञानी तैसाच महाराज गर्गमुनी त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी शिवदीक्षा घेईजे मग कलावती सहित भूपाळ गर्भाश्रमी पातला तत्काळ साष्टांग नमुनी कर कमळ जोडोनी उभा ठाकला अष्टभावे दाटुनी हृदयी म्हणे शिव दीक्षा मज देई म्हणून पुढती लागे पायी मिती नाही भावार्था यावरी तो गर्गमुनी कृतांत भगिनी तीरा येऊनी पुण्यवृक्षातळी वैसोनी स्नान करवी यमुनेचे उभयंतांनी करुणी स्नान यथा सांग केले शिवपूजन यावरी दिव्य रत्ने आणून अभिषेक केला गुरुसी दिव्याभरणे दिव्य वस्त्रे गुरु पूजला नृपे आदरे गुरु दक्षिणेसी भांडारे दाशाल हराये समर्पिली तनुमन धनेसी उदार गर्गचरणी लागे नृपवर असोनी गुरुसी वंचिती जे पामर ते दारुण निरय भोगिती श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैसे ज्ञान त्या मती मंदा गुरु ब्रह्मानंदा न भजे जो एक म्हणती तनुमन धन नाशिवंत गुरुसी कायार्पुण परमचांडाळ त्यांचे षट ज्ञान कदा वदन न पाहावे धीक विद्या धीक ज्ञान धीक वैराग्य धीक साधना चतुर्वेद शास्त्रे आला पडून धीक पठन तयाचे जैसा खर पृष्टीवर चंदन षडसी दरवी व्यर्थ फिरून जेवी मापे तंदुल मोजून इकडून तिकडे टाकीती घाणा इक्षू रस गाळी इतर सेविती रस नहाळी की पातांत शर्करा साठविली परिगोड न कळे तया असो ते अभाविक खळ तैसा नव्हे तो दाशार्य नृपाळ षोडशोपचारे निर्मळ पूजन केले गुरुचे उभा ठाकला कर जोडून मग तो गर्ग हृदयी धरुणी मस्तकी हस्त ठेवून शिवपंचाक्षर मंत्र सांगे हृदय आकाश भुवनी उगवला निज बोध तरणी अज्ञानतमर तेज क्षणी निरसुनी नवल जाहले अद्भुत मंत्राचे मैमान रायाची या शरीरामधून कोट्यवधी काक निघून पळते झाले ते दवा किती एकाचे पक्ष जळाले चडफडतची बाहेर आले अवघीची भस्म होऊन गेले संख्या नाही तया ते जैसा किंचित पडता कृशान दग्ध होय कंकट वन तैसे काक गेले जळून देखोनी राव नवल करी गुरुसी नमुनी पुसे रूप काक कैसे निघाले अमुप माझे जाये दिव्य रूप निर्जराहून आगळे गुरु म्हणे ऐक साक्षेपे अनंत जन्मीचे महापापे बाहेर निघाले काक रूपे शिव मंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवर गुरुस्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूतांची झाडणी करून सावध केले मज लागून चारी देह निरसुनी केले पावन गुरुराया 25 तत्वांचा मेळ त्यांत सापडलो बहुत काळ क्रोध महिषासुर सबळ काम वेताळ दुसदुसी आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भूली इच्छा वासना या जखिनी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या ऐसा हा अवघा माया मेळ तुवा निरसिला तत्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ
गुरुदयाळ धन्य तू. सहस्रजन्मपर्यंत मज ज्ञान झाले समस्त, पापे जळली असंख्यात काकरूपे देखिले म्या. सुवर्णस्तेय भक्षण सुरापान गुरुतल्पक, परदारागमन गुरुनिंदक, ऐसी नाना महत्पापे. गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक, श्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक, परनिंदा पशुहिंसक, वृत्तिहारक अगम्य श्रीगमन, मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही, प्रासादभेद लिंगभेद पाही, पंक्तिभेद हरिहरभेद, ज्ञानचोर पुस्तकचोर पक्षीघातक, पाखंडमती मिथ्यावादक, भेदबुद्धी भ्रष्टमार्ग स्थापक, श्रीलंपट दुराचारी, कृतघ्न परद्रव्यापहारक, कर्मभ्रष्ट तीर्थ महिमा उच्छेदक, बकध्यानी गुरुछळक, मातृहतक पितृहत्या दुर्बलघातक, कर्ममार्गघ्न दीनहत्यारी, पाहती पैशून्य, तृणराहक पीडिती सज्जन, गोत्रवध भगिनीवध, कन्याविक्रय गोविक्रय हयविक्रय रसविक्रय, ग्रामदाहक आत्महत्या पाहे, भ्रूणहत्या महापापे. ही महापापे सांगितली शूद्रपापे नाही गणली, हेतुके काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष. काही गाठी पुण्य होते परम, म्हणून नरदेह पावलो उत्तम. गुरुप्रतापे तरलो निस्सीम, काय महिमा बोलू आता. गुरुस्तवन करुणी अपार, ग्रामाचे आला दाशार्य नृपवर, सवे कलावधी परम चतुर, केला उद्धार रायाचा. जपता शिवमंत्र निर्मळ, राज्य वर्धमान झाले सकळ. अवर्षण दोष दुष्काळ देशातून पळाले, वैधव्य आणि रोग मृत्यू नाहीच कोठे देशांत. आलंगिता कलावतीसी नृपनाथ, शशी ऐसे शीतळ वाटे. शिवभजनी लाविले सकळ जन, घरोघरी होत शिवकीर्तन. रुद्राभिषेक शिवपूजन, ब्राह्मण भोजन यथाविधी. ताशार्य रायाचे आख्यान, जे लिहिती ऐकती करती पठना. रीती करुणी ग्रंथ रक्षण, अनुमोदन देती जे. सुफळ त्यांचा संसार, त्यांसी निजांगे रक्षी श्रीशंकर. धन्य धन्य तेची नर, शिवमहिमा वर्णिती जे. पुढे कथा सुरस सार, अमृताहून रसिक फार. ऐकोत पंडित चतुर, गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी ते. पूर्ण ब्रह्मानंद शूळ पाणी, श्रीधर मुख निमित्त करुणी, तोची बोलवित विचारोनी. पहावे मनी निर्धारे, श्रीधर वरद पांडुरंग, तेने श्री धरिले शिवलिंग. पूर्ण ब्रह्मानंद अभंग, नवे विरंग कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जनस अखंड. प्रथमोध्याय गोढा. श्री सांब सदाशिवाय पर्णमस्तु.